त्याकडे कुठेतरी नाराजी आहे. कोणाचाही बाप काढणं हे चुकीचं आहे. त्यामुळे मी देखील संबंधित मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे. त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता. मी त्यांना सांगितलं तुमच्या मनात काही अर्थ असला तरी परसेप्शन मध्ये जो अर्थ जातो तो राजकारणात महत्वाचा असतो. त्यामुळे अशा प्रकारे बोलणं योग्य नाहीये. त्यांनीही ते मान्य केलेलं आहे. शरद पवार यांच्या प्रकाशन झालं त्याच्यामध्ये सिंधूबद्दल एक टीका केली आहे की सिंधूचं भाषेचा किती वेळ झाला. मला असं वाटतं की प्रॉब्लेम काय आहे की त्यांच्या पक्षामध्ये कोण काय करताय याची 100% त्यांना माहितीच नसते. आणि म्हणून बघा एकाच मंचावर सुप्रियाताई वेगळं बोलतात, त्याच मंचावर आपले जयंत पाटील वेगळं बोलतात, सिंदूरबद्दल पवारसाहेब वेगळं बोलतात आणि त्यांचे संपादक वेगळं छापतात. त्यांच्याकडे सामनासारखे संपादक आहेत की नाही मला माहित नाही, पण जे कोणी संपादक असतील ते वेगळंच छापतात. त्याच्यामुळे हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. बघा ऑपरेशन सिंदूर भारताकरता स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्या जवानांच्या बद्दल आपल्या सेनेच्या बद्दल स्वाभिमान बाळगणं ही योग्यच आहे. याच्यावर कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करू शकत. असं आहे की स्टॅटिस्टिक्स जे असतं ना हे थोडं डिसिव्हिंग असतं. आता जगातला सगळ्यात श्रीमंत देश हा अमेरिका आहे, सगळ्यात श्रीमंत. आता अमेरिकेमध्येही आपण जर बघितलं तर अशाच प्रकारची इन्कम डिस्पॅरिटी आपल्याला पाहायला मिळते की वरच्या लेवलला खूप मोठ्या प्रमाणात पैसेवाले आहेत. प्रश्न हा नसतो. प्रश्न वेल्थ जमा करणं हे चुकीचं नाहीच आहे. प्रश्न आहे की वेल्थचं डिस्ट्रीब्युशन आहे की नाही. आणि आज आपण पाहू शकतो की जर 25 कोटी लोक हे गरिबी रेषेच्या वर येत असतील, 25 कोटी लोकांना जर घर मिळत असेल, पिण्याचं पाणी मिळत असेल, वीज मिळत असेल, तर खऱ्या अर्थानं आपण प्रगतीकडे चाललेलो आहे. आणि म्हणून कोणी 2 पैसे जास्त कमवले हे महत्वाचं नाहीये. जो शेवटचा व्यक्ती आहे त्याला संधी मिळते की नाही, त्याला मूलभूत सोयी मिळत आहेत की नाही, या आधारावर अर्थव्यवस्थेचं आकलन करावं लागतं. आणि त्या आधारावर परिणामकारक बदल हा मोदी सरकारने केला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.